आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा नोंदवलाय। मनी लॉन्ड्रिंगची ईडीकडून चौकशी सुरू आहे। एफआयआर मध्ये 66 गुंतवणूकदारांची 13.85 कोटी रुपयांची रक्कम नमूद करण्यात आली आहे। टोरेसच्या कांदिवलीमधील कार्यालयावर छापे। आर्थिक गुन्हे शाखेमार्फत टोरेस घोटाळा प्रकरणी तपास सुरू आहे। टोरेसच्या मुंबईमधल्या सर्व कार्यालयांमधून 9 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त। टोरेस घोटाळ्यामध्ये विकलेले हिरे स्टोन नकली असल्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा दावा आहे। 500 ते 1000 रुपये किमतीचे स्टोन रत्न म्हणून विकले। बीडच्या केजमधील आडस गावामध्ये 2 गटांमध्ये वाद झाल्यानंतर धारूर पोलिसांकडून पिस्तूल आणि चाकू जप्त करण्यात आला आहे। दोन्ही गटाकडून परस्पर विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। बुलढाणाच्या शेगाव तालुक्यातल्या केस गळती प्रकरणामध्ये रुग्णांची संख्या 139 वर पोहोचली आहे। आरोग्य विभागाला अद्याप केस गळतीचं कारण आढळलेलं नाहीये आणि आरोग्य विभागाकडून तपास सुरू झाला आहे। नागपुरातील 14 उड्डाणपूल आज बंद राहणार आहेत। नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिवलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। ठाणेकरांचा सूर चांगला आहे। फडणवीसांकडून ठाणेकरांचंही कौतुक। भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी आयोगाकडून या आठवड्यामध्ये अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे। 15 ते 18 जानेवारीपर्यंत अंतिम युक्तिवाद होईल। दुबईमधील गणेश मंडळाकडून जगद्गुरू तुकोबारायांच्या मंदिराची उभारणी तर मंदिर उभारणीच्या कार्यक्रमानिमित्त दुबईत संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रशांत मोरे यांचे कीर्तन